गुड मॉर्निंग गाईज. ही काही खूप सकाळ नाही आहे, पण मी रात्री खूप लेट झोपले त्यामुळे मला ना उठायची अजिबात इच्छा नव्हती. आणि आज ब्लॉग चालू केला आहे कारण आज होती निखिलला सुट्टी. सो मी विचार केला चला आज भरपूर काय काय करणार पण आहे दिवसभर, तर ब्लॉग स्टार्ट करूया असं मी कालच ठरवलेलं. बट मला असं वाटतं आहे की माझा डिसिजन जरासा चुकीचा होता की मी आता सकाळी अर्बन क्लॅबवरून मला थोडंसं आयब्रो करायचे होते आणि मला थोडं चेहऱ्याची दुरुस्ती करून घ्यायची होती, म्हणून मी बुक केलं. आणि मला माहिती नाही का मी आज सकाळी ते बुक केलं. आय रिग्रेट दॅट डिसिजन. बट ठीक आहे, आता काय करू शकत नाही. मला ना तिचाच स्वतः कॉल आला अर्बन क्लॅबमधून की तिला यायला लेट होणार आहे कारण खूप सकाळी मी बुक केलेलं ते. तरी चोके कारण माझं पण अजून आवरलेलं नाही आहे. मी नाश्ता वगैरे करून घेईन तोपर्यंत आणि मग त्याच्यानंतर ती आली तर मग जरा बरं होईल कारण मग भूक लागेल मला. पण मला ना हे सगळं ऑफिसच्या आधी आवरून घ्यायचं होतं म्हणून मी लवकर बुक केलेलं. बट आता ठीक आहे, काही ऑप्शन नाही. आणि हे जर असा व्हिडिओ मला करायचा असेल तर कुठं पकडायचा आय डोंट नो. ठीक आहे, तर ॲक्च्युली काय झालं ना, आता मला या रूममध्ये करता येणार नाही कारण खूप पसारा आहे. सो दॅट मी हे आत्ताच डोअर बंद करून घेतलं. तर मला ना आता एक टास्क आहे, निखिलला उठवायचं आणि सोफ्यावर झोपवायचं. तो उठणार म्हणजे त्याच्यामध्ये 15 मिनिटं जाणार आहेत. तर माझं पॅम्परिंग करून झालेलं आहे. माझं नाक इग्नोर करा कारण नाही ना खूप लाल झालं. तिथे मला ना खूप ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स होते तर त्यांनी मग ते थोडंसं काढलेत, त्यामुळे माझं नाक असं रेड रेड झालं आहे. आणि निकू फायनली उठून नाश्ता वगैरे केला. आता जेवणाची वेळ झाली तशी. आता मी माझं ते झालं म्हणजे मी पेडिक्युअर वगैरे पण घेतलं. त्याच्यामध्ये असं मस्त मस्त मला मसाज करून मिळाला. असं फुल बॉडी मसाज केल्यासारखंच वाटायला लागले कारण त्याच्यामध्ये ना पूर्ण बॅक पण त्यांनी मला हे करून दिली, मसाज करून दिली. तर असं फुल बॉडी मसाज झाल्यासारखं वाटायला छान वाटायला. आज ऑफिस नको वाटायला पण काही ऑप्शन नाही. त्याच्यानंतर मी ऑफिसची कामं वगैरे केली आणि आता लंच ब्रेकमध्ये मी आंघोळ करून आले आता जस्ट. आणि आता आम्ही जेवण का मी जेवण करून झालं मी पण जाणार काहीतरी करून. मी काहीतरी करणार आहे, मी कुठेतरी पैसे उधळून येणार आहे. माझा मोटिव्ह आज एक आहे, तू एवढा उधळलास, मी आज थोडा उधळणार. मी आज पैसे खर्च केले म्हणून ह्याला पण करायचे. बाकी काही असं हे नाही. जरा लाइटिंग मध्ये मी काहीतरी माय गॉड, मी हेच मला जरा कमी करून, मी जरा स्किन जरा आहे ना ते प्लास्टिक सर्जरी मी म्हणजे एवढं काही इफेक्ट नाही आहे पण ठीक आहे होईल असं म्हटली मी. ती मला एक आजचा दिवस असंच दिसेल बोलली ती, नंतर छान दिसेल असं बोलते तर ठीक आहे. पण आधीपेक्षा तर मला असं क्लीन क्लीन वाटतंय छान. आणि येस, असं जो पॅम्परिंग आहे ना सारखं सारखं करून घेत राहावं असं मला वाटतंय. कारण मला दे ना पैसे, मी करतो की. मला दे 1000-1500 रुपये, मी करतो. तुझे नको मला राहू ये इकडे, मला 500 रुपये द्या. तसलं दाबून नको करूस. तिने किती छान दाबलं माझं असं. वा वा मजा आली. चलो आता जेवण करूया. मला माझं पण सांगायचं नाही की मसाज करून दे म्हणून. काय आहे जेवायला? मी चालल्या भाजी, मला माहिती आहे. आम्ही आज विकत आणली भाजी. कारण की मॅडम ते करून घेतले त्यांचे मसाज, त्यानंतर बिझी होते ऑफिसचं काम. मग मी गेलो बाहेर आणि मस्तपैकी भेंडी फ्राय आणलेली आहे जी आम्हाला दोघांनाही आवडते. आणि माझा चेहरा असा का झालेला आहे, मला पैसे उडवायचे आता चेहऱ्यांवरती माझ्या काहीतरी करून येतो मी. करणारच आहे मी. तरी पाहुणे आलेले आहेत. धनश्री माने. हाय, मी आज माझा चेहरा ब्लॉग मध्ये दाखवणार नाहीये कारण आज मी माझ्या प्रीमियम सर्व्हिसेस घरी सोडून आलेले आहे. मी आज माझ्या खूप घाण अवतारात आहे. मनोज कुमार प्रीमियम सर्व्हिसेस दिलेले आहे. हो, तिला भात दिलेला आहे, भाजी दिलेली आहे, डाळ खूप छान झालेली आहे. डाळ खूप छान दिलेली. मी पण एक घास खाल्ला. बस काय, बस खूप झालं मला एक घास. ते सोडले लगेच कारण आजच एवढं पॅम्परिंग केले छान दिसायला खूप. मला खरं सांगूय शीतल ना हे असं विसी केली ना मला हसूच येते. काय पण मग मला का माहित नाही, कारण की पहिल्यापासून हिला ऍज अ मुलगाच कन्सिडर केले ना, त्यामुळे ही मुलीगत काय केली की मला असं कन्फ्युजनच होतं हिला काय झालं होतं असं. मैं तो ना सहती. तुम्हाला बहुत हो रहा है ऐसे नहीं लग रहा तुम्हें? नहीं, मुझे भी नहीं सहन करना है बहन. मत करो सहन, मत करो सहन बहन. एवढं खाऊन झोपायला गेलं मला तर सुट्टीच आहे. मिरची खाल्ली. लकी प्राणी, लकी प्राणी कुठला? आपण आंबे खायचे. काल घेऊन गेले पण नाही. कशालाच घेऊन गेले सोबत. मला काय माहित होतं मी येणार आहे आज.
आता जस्ट जेवण बनवून झालंय. बनवून झालं ह्यांचं चालू झालेलं आहे आंब्याचा कार्यक्रम. जेवण खाऊन झालं लगेच. बरोबर आहे, जेवण बनवून झाल्यानंतरच आम्ही आंबे खायला बसलो. बरोबर आहे. जेवले पोटभर आपलं, थकल्यावरती मग लगेच आंबे कापून. असला आंबे खातात की काय कळत नाही. नुसतं दिवसभर तेच सरत बसलेले असतात मसारागत. काय म्हशी नाही खात, त्यांचं नशीब कुठे एवढं त्यांना आंबा मिळाला. मग मिळते की गावाकडचं. साली नाही मिळत. साली मला खराब मिळाली. झालेले देतात खायला. ही माझी साली आहे. तुला घालतो म्हशीला खायला. मस्त रे. कसा आहेस रे? बाप, वाईट आहे मी. थांब, तुझा सगळा बदल मी बायकोकडून घेईन. घे. तो चांगला आहे. मला घरी मला काय खाऊ करे? द्या. अरे बोल काहीतरी. ह्याचा कलर जरा वेगळा आहे, हा जरा वेगळा लागला आंबा. ठीक आहे, खावा तुम्ही आंबे. तू पण खाणार होता फोन ठेवला. लगेच मी नाही खात फोन आंबे. ठेवून मग शाईन मारशील की मी खाणार. नाही खात आंबे. ठीक आहे ना, बरं ठीक आहे, खाऊ ठीक नकोस. आहे. जा. बाय. ठेव, बाय. आता लगेच आपण व्हिडिओ करूया त्याचा खाता. हे बघा, यांना पण आंबे खाल्लेले आहेत. नाटकी करायची फक्त. आणि मी खात नाही. ते पण लगेच बसल्या बसल्या एका सेकंदामध्ये 4-5 पुडी खाऊन हा, 4-5 गोडी हे काय आणि सगळं साली ठेवलंस इथं हं? निकू 10 वेळा हाक मारायला लागते चहा प्यायची तर. काय मग अजून एक क्रॉप टॉप कशाला घालतोस मग? ते सगळे खाली करायचे तुला अजून तर. एकदा हाक मार, काय प्रॉब्लेम? अरे 10 वेळा बोलावले मी. चल मी पिते माझं मी चहा, तर तुला बोलवायलाच नाही येणार. मग तुझा चहा तूच पिणार आहेस की? तुझा आणि हे सगळे असे गॅजेट्स काय साईडला घेऊन बसलाय सगळं हे असं. हे काय आहे? रिमोट आहे हा, माझा रिमोट आहे. ही बिचारी इथं काम करायला, मी बिचारी बाहेर काम कर. ओ शिट. मी बिचारी बाहेर काम करायला आणि हा कसा पडलाय लगद्या. मी पण काम करत लगद्या. माझा लॅपटॉप गप्पा बस. मी ओपन केलेलं ते ब्लॉग अपलोड करायला. मला माझं कोड खूप प्रिय आहे. हो करायला लागले. तुझं ते लॅपटॉप सोड, तुझा एवढा गरम होतं जळशील तिथं. वाव वाव, बघा याचं काम किती हुशार आहेस ना निकू. ऑफिस मध्ये सुट्टी दिली म्हणून घरी काम करायलास का? प्रायव्हसी ग्लास बसवला, त्याला दिसत नाही ते. एवढं काय प्रायव्हेट काम करत असतो? बघ एका मिनिटाचं एवढं काम. काय प्रायव्हेट काम करत असतो हा? काय जगाचं coding करतो. बघ कुठल्या साईटवर लॉग इन केलंय का? साईटवर आहेस की फेसबुक? माझी दुसरा टिंडर, बंबल आणि कुठल्या? मग तुला बरं माहितीये हे सांग. तुला कसे माहिती ते मला सांग. सगळं माहिती असतं. आय एम जेनझी, ओके? जेन्सी. त्यामुळे मला सगळं माहिती असते, इन्फॉर्मेशन असते मला सगळ्या गोष्टी. मला गरजच नाही आहे त्याची. मी रस्त्यावरून जरी चाललो ना असं. ओ माय गॉड, बाज झालं. काय म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स आहे या माणसाला, समजत नाही. चल उठ, चहा प्यायला तरी चल. घरात ए, चल तू पण. मी चहा चहा पिऊ नकोस, आम्हाला कंपनी दे गं. आणि माझं काम पण करणार. तिथं माझ्या कंपनीचं काम पण करणार. तुला कंपनी दिल्यावर ठीक आहे दडू, 5 मिनिटाचा तर ब्रेक घेऊ शकतेस. एवढं पण काय आता अर्जंट आहे. चल ना निघू यार. चला चला सकाळ झाली. मी आज व्लॉग मध्ये काय सांगितलं मध्ये सकाळी. आज आम्ही खूप काय काय करणार आहे, तर मी व्लॉग स्टार्ट करते आहे. काय केलं खूप काय काय सांग. हा ब्लॉग कधी स्टार्ट होतो माहिती आहे? जेव्हा तू खूप काही करणार असतेस तेव्हा कधीच आपण ब्लॉग स्टार्ट. जेव्हा मी काहीतरी खूप करणार असतो तेव्हा ब्लॉग करायचा असतो. तुम्हाला काय म्हणायचं हे तो जे बोलतोय ते बरोबर आहे? तुम्ही खरंच सांगा. आहे. हिस्ट्री उठा के देख लो. निघू चल ना चहा प्यायला. अरे चल 2 मिनिट थांब की जरा. सांग. अरे, अरे, अरे. हा किती नाटकी तर बघ. ताकद आहे तुझ्या अंगात. निघू चल ना यार, कसला बोर करतोय. झोपेत तुझे पांढरे केस दाखवते मी दाढीचे बस. येत आहेत बोल. हे धनू ये ग लवकर चहा प्याला. असे तिनं आपल्याला काही ठेवलेलं नाही आहे नुसतं. मग काय टोस्ट यायला हावरागत एकटी उचलून जवळ घेऊन बसला. दाखवू की ते कुठं आहे? हा एकच राहिले इकडे व्हिडिओ ते ठेव तिकडे व्हिडिओ ते. परवा खात होता हा. मग मला काय म्हटलं, मी त्याला म्हटलं हे खाऊन टाक. त्याला नाही मी तुझ्यासाठी ठेवतो म्हटलं. तर माझ्यासाठी ठेवलं तर हे माझं आहे, मी खाणार होतं. अरे तू जाड माझं आहे. आहे. माझं आहे कारण मी चहा पित नाही. सगळं सुटलं. एकच राहिलेलं तुझ्या. 3 तुकडे गेल्यात. आपण भांडायचं नाही अजिबात. 3घांनाही मिळेल. 3 नाही आहे होय, बरोबर 3 झाले बघ. मी तसंच करतोय बरोबर. आपलं एकदम टेक्निक असतं. खरंच 3 झाले. 4 झाले. दाखव हे 4 झाले. कॅमेऱ्यात दाखव. मी 2 खाणार, तुम्ही 2. मी पाहुणे आले ना तुमच्या घरी. बरं, तुम्हाला मला 2. 2 बाहेर बस तिथं. तुला छोटे छोटे पाहुणे आहे. अगे बाहेर बसूया म्हणालो की ऍड्रेस. धनु चष्मा काढून टाकेन तुझा, मग बच्चील बोंबलं. काय पण बोलतो नॉर्मल बोंबलं. यू इडियट. चल तिथे आपण हेअरकट करायला जाऊया. आम्ही आताच हेअरकट केलेला असं वाटायला लागलं, पण परत करायची गरज आहे असं वाटायला लागलं. एवढे लांब केस, लांब सडक केस, मला दे की पैसे मी पण कापतो. गळायला लागले. त्यांचा काही उपयोग नाही.
सो कट करण्यातच त्यांना लवकर बोल पटापटा पटा तेच मला आठवत नाही. आधी तुझा आवाज त्यांना कळतो का नाही माहित नाही आपल्याला, कोण सांगत सुद्धा नाहीये करणा वाजालाय काय भोंगा वाजालाय काय. कुठला करणार भोंगा, मी बोलते त्याला तसं म्हणतो तो. तू आल्यावरती असं बोलते नाही तर कसं बोलते मिलियन असल्यागत बोलते आपलं तोंडाच्या तोंडात काय तरी. ती माझ्यासोबत जास्त फ्री आहे याचा असं कळालं. मला फ्रीच आवडत नाही. आपल्याला विकत करायला पाहिजे नाही ना बघ फ्री आहे आपल्याला हे घेऊन आलेले आपल्याला ठीक आहे. घरी पाहुण्यांनी घेऊन आलेले आहे त्यामुळे हे फ्री आहे, त्यामुळे तू नको खाऊ. तुला असं वाटत नाही शीतल आपण जे ब्लॉग करतो ते लोक बघत नसतील कारण की आपण कायम आळशागतच असतोय. पण लगेच जरा जास्तच रॉ झाल्यागत वाटत नाहीये. सगळ्या ब्लॉग मध्ये असंच असतं. आणि आपण लाईट्स पण व्यवस्थित घेत नाही असं मला वाटतं ब्लॉग. आणि तुम्ही माईक पण लावत नाही त्यामुळे तुमचा आवाजही कधी कधी येत नाही तुम्ही काय बोलत असता ते. हो ते आहे कारण आम्ही स्वतःचे ब्लॉग तर आम्ही स्वतः तर बघतो आणि हा मोबाईल पण कसा पकडतो अँगल्स की लोकांना दिसेल छान माल पाणी. ठीक आहे खायचं का आता चहा पिऊ आता बाय. हे काय होत मी माझा अरे सांगायचं राहिलं एक महत्वाची गोष्ट माझ्याकडे आहे. प्रीमियम चहावालीला मी चहा बनवलाय पण ती पिणार नाही असं म्हणते. कारण मी तुम्ही याचे आधीचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला कळालं असेल की मी यांच्याकडे तो जॉब सोडलेला आहे त्यामुळे त्यांना स्वतः चहा बनवायला लागतं आणि आता त्यांना मला चहा बनवून द्यावा लागतं. काय झालं काय झालं तुला सांग की बा. ऐ काय मारलं नाटकी रे बाबा नाटकी. माहिती तू मारलायस मला. नाही एवढ्या जोरात नाही लागलं. लाल झालेलं प्रूफ आहे तिथे. तर आमचा एकदम रॅन्डम प्लॅन झालेला आहे आणि आम्ही फ्रेंड्सकडे जात आहे. नाही फ्रेंड्सकडे जात नाहीये आम्ही आणि फ्रेंड्स सगळे एकत्र जात आहे डिनरसाठी. आणि शीतलने इतका भारी ड्रेस घातलेला आहे, वरचं काय आहे खालचं काय आहे काही कळत नाही. आणि मला म्हणते मी रेडी आहे निखिल चल आता जाऊया. चेंज करके आऊंगी. अरे कब अभी वो निकल गए घर से, उनको लगेगा यहाँ आने के लिए 5 मिनिट. काय तुझं लोड होत नाहीये लॅपटॉप वर लोड कर. ओके आणि मी रेडी झालेलो आहे तुम्ही बघू शकता. वरचा शर्ट आपला खाली काय काय घातलंय खाली घातली की जीन्स दाखवतेस का मला दाखव. ओके सुंदर छान. ऍक्सेसरीज घालायचे राहिलेले मला असं वाटतं की ओके वाव मी जरा ठीक दिसत आहे. मला असं वाटतं मी रोज मेकअपच करून बसते निघून. काय म्हणतोस तसं बघायला गेलं तर तुला मेकअपची गरज नाहीये सर्जरीची गरज आहे. ओ माय गॉड. चला जाण्याआधी नेहमीप्रमाणे प्रथेप्रमाणे भांडणं न झालेली बरी आहेत त्यामुळं आपण तोंड बंद ठेवूया. माझी केस काय जाऊ दे ठीक आहे. तर तिकडे गेल्यावरती आम्ही तुम्हाला ते तिथे व्हिडिओ करू चालेल ना शीतल. बाय तरी मग. तू काय गाणं म्हणत होतास. तू वैसा की ना का नाही आते हुए घर से निकलते ही जरा जरा बोल. घर से निकलते ही चालीत म्हणायची काय गरज आहे. घर से निकलते ही कुछ दूर चलते ही हमारा हॉटेल आ गया है. तर आज आमचं हे ना कॉन्टेंट क्रिएटरचं मीटअप आहे. मग काय हा रील स्टार आहे आम्ही सगळे. आणि पब्लिक नाही आहे, मी प्रायव्हेटली चलो लिफ्ट आले लिफ्टमध्ये जाऊ आपण. हा इथं लाईटमध्ये दिसतं बघा अशी आपण सगळे अंधारातच दिसतो. ठीक आहे. बघ इथं लाजू नवीन नवीन यांनी पण आता याच्यामध्ये चालू केलंय. तर तुम्ही तुमचं इन्स्टा आय डी सांगा. अमृता पाईन्स. आणि तू तुझं आणि आमचा तुम्हाला माहिती आहे सो बघत जावा आम्हाला तुम्ही प्लीज. परत भेटतो पण आमचं ऑलरेडी खाऊन पिऊन झालेलं आहे सगळं. मैं वीडियो नहीं बना रही हूँ.
ब्लॉग करायला. तर आता आम्ही चाललो आहे आणि ऑलरेडी आम्ही किती तास आपण थांबलो? 8 वाजता गेलो. 3 तास एवढं खाल्लं आहे आम्ही आणि गप्पा तर त्याच्याहून जास्त मारल्या. छान मजा आली आम्हाला. परत भेटूया. 3 तास. दिस इज नेक्स्ट डे. ॲक्च्युली काल आम्ही व्लॉग एंड करायचं विसरलेलो आहे ॲज युजल. तर त्याच्या आधी ना मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. निकू जरा तू इकडे येशील का, मला हेल्प करशील का? तर मग मला जर बरं पडेल. हा ना अर्ध्या पाऊण तासानंतरचा परत आम्ही व्हिडिओ कंटिन्यू करायला. मला ऑफिसमधून कॉल आला, सो त्याच्यानंतर परत कंटिन्यू करत आहे. तरी इथे दाखव. मला काय दाखवायचं माहिती आहे का, की देव आहेत की नाही माझे जे चांदीचे, तर ते एवढे काळे पडलेले. म्हणजे आता मी माहीत नाही इथं काळं कुठं आहे का तेवढं दाखवते. त्याच्यापेक्षा पण काळं होतं, पण मी हे ना फॉईल पेपरमध्ये त्यांना गरम केले, पाण्यामध्ये उकळले, तर हे पूर्ण असे गोरे गोरे झाले. आयडिया चांगलं आहे हे हॅक. म्हणजे मी पण काय माझं स्वतःच हॅक नाही आहे हे, मी पण बघितलेलंच आहे. पण बट इट वर्क्स. येस, हेच सांगायचं होतं मला. तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि दरवेळीप्रमाणे आम्ही विसरल्यामुळे आता आम्ही हा सकाळी व्हिडिओ सकाळ नाही आहे ॲक्च्युली, झालं दुपार झाली. आम्ही ना रात्री जेवण वगैरे झालं तेव्हा तिथं 11 वाजलेले. त्याच्यानंतर खाली येऊन आम्ही एवढ्या गप्पा मारल्या, तिथंच 12 वाजले. त्यामुळे घरी यायला लेट झाला आणि मग लेट झोपल्यामुळे लेट सकाळी उठलो, लेट नाश्ता, मग ऑफिसचं काम चालूच होतं, त्यामुळे मी अजून आंघोळ केलेली नाहीये. तर येस, आता आम्ही आज दिवस माझं तोंड बघ, माझ्या तोंडावरून त्यांना वाटेल की हा आता झोपेत उठलाय. मग आताच उठलायस? नाही उठलंय मग. तर ठीक आहे. हेच होतं की आमचा व्हिडिओ तुम्ही बघितलात इथंपर्यंत, त्याच्याबद्दल धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, आम्हाला सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब. इथून पुढचे ना व्लॉग्स खूपच इंटरेस्टिंग आहेत, तर बघत राहा. काहीतरी आहे तुमच्यासाठी. स्टे ट्यून. येस, बाय.